Okay, first we will discuss one question paper. Ma'am had sent me a question paper. First we will discuss it, and then if time remains, we will see our last lesson. लास्ट लेसन झालाय का तुमचा? दुसऱ्या मॅमने घेतलाय का? ओके, सो एक क्विक आपण नंतर थोडासा तो लेसन लर्न करूया. इझी लेसन आहे एकदम, तुम्ही रीड केला तरी तो होऊन जाईल. जस्ट आपण थोडंसं डिस्कस करूया नंतर. आधी क्वेश्चन पेपर बघूया. येस, दिस इज सेकंड सेमिस्टर एक्झाम वर्कशीट. Nobody is answering. What happened? आवाज येतोय माझा? हॅव यू चेक दॅट क्वेश्चन पेपर? पाहिलाय का तुम्ही? क्वेश्चन पेपर पाहिलाय का मी जो आता तुम्हाला शो केला स्क्रीनवरती? ओके ओके ओके. तर आपण जे लेसन आपले घेतले होते आपण, मोस्टली हे सगळे क्वेश्चन आन्सर 10th लेसनच्या पुढचे आहेत. 9 ऑनवर्ड्स. This is our 9th lesson, the Maratha War of Independence. तिथपासूनचे हे क्वेश्चन आन्सर्स आहेत. तुमची जी स्कूल एक्झाम असेल त्याला मे बी 8th पासून असेल किंवा 9 पासून असू शकतो. सिलेबस जसा असेल तसं तुम्ही तो कव्हर करायचा. So first question is, Balaji was from this village in Konkan. बालाजी कोकणामध्ये ह्या गावामध्ये राहत होता. आठवतंय कुणाला बालाजीचं गाव कोणतं होतं? करेक्ट, श्रीवर्धन. व्हेरी गुड. ही रूल्ड बुंदेलखंड. बुंदेलखंडवर कोणी राज्य केलं? बुंदेलखंडला कोणाचं राज्य होतं? नो नो, नॉट शिवाजी अप्पा, छत्रसाल. करेक्ट, छत्रसाल राजाचं राज्य होतं. लेसन 10th मध्ये तुम्ही रीड करा, 10th लेसन रीड करा, त्याच्यामध्ये आन्सर्स भेटून जातील तुम्हाला. मिक्स क्वेश्चन्स आहेत. 10, 11, 12, 9, 10, 11, 12. She took the charge of the Indore administration. करेक्ट, अहिल्याबाई होळकर. हा पण तुम्हाला इथे भेटून जाईल.
मला वाटतं 12th लेसन मध्ये भेटून जाईल. आताच लास्ट वीक आपण लर्न केला होता. लास्ट वीक तर आपली सुट्टी होती होळीची, पण त्याच्या आधी आपण लर्न केला होता, जर आठवत असेल तुम्हाला तर. प्रोग्रेशन ऑफ द एम्पायर, त्याच्यामध्ये ह्या ज्या अहिल्याबाई आहेत त्यांचा तो त्या इंदोरचं प्रशासन सांभाळत होत्या. द मोस्ट कपेबल अँड ब्रेव्ह मॅन इन भोसले फॅमिली ऑफ नागपूर. हे सुद्धा 12th लेसन मध्ये. भोसले फॅमिलीतला कपॅबल म्हणजे धाडसी आणि शूरवीर योद्धा कोण होता? कोणता भोसले होतात? कोणते भोसले होते ते? एनीबडी? नाही, रघोजी भोसले नाही, परसोजी भोसले. Persoji was given the Jagir of Varad and Govardhan during the reign of Shahu Maharaj. Among the Bhosles of Nagpur, Raghuji was the bravest and most capable. Defeated Nizam at Rakshas Paithan. पैठण जवळ राक्षस भुवन येथे हरवलं होतं निजामाला. 10th लेसन मध्ये आहे बघा. येस, माधवराव. माधवराव पेशव्यांनी पैठणची लढाई जिंकली होती. दे सेटल्ड ऍट द फुट हिल्स ऑफ हिमालयात. हिमालयाच्या पायथ्याशी कुणी राज्य स्थापन केलं होतं? सेटल झाले होते म्हणजे तिथे स्थायिक झाले होते. रोहिला. करेक्ट. आय थिंक पठाण आहे आन्सर. पठाण. पठाण किंवा रोहिल्लाच, दोन्ही एकच आहे. एकदा चेक करूया आपण. Rohilkhand, and in the foothills of Himalayas was called Rohilkhand, and in the 18th century the Pathans who had migrated from Afghanistan had settled in this region. They were also known as Rohillas. Rohillas आणि पठाण एकच आहे. You can give us both answers. The brother of नानासाहेब पेशवा. नानासाहेबांचा भाऊ कोण होता? आपण फॅमिली ट्री पाहिला होता. सदाशिवराव भाऊ होते ना. नानासाहेबांचा ब्रदर सदाशिवराव भाऊ. वन मिनिट. रघुनाथराव. करेक्ट करेक्ट. बाजीरावचे भाऊ चिमाजी अप्पांचे भाऊ होते. सॉरी, चिमाजी अप्पांचे पुत्र होते सदाशिवराव भाऊ. येस येस येस. अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, म्हणजे कालक्रमानुसार लिहायचंय तुम्हाला. द बॅटल ऑफ आष्टी, मराठा डॉमिनन्स ओव्हर ओडिसा, द ब्रिटिश फ्लीव द युनियन जॅक इन पुणे. आत्ताच आपण लास्ट टाइम हा लेसन घेतला होता, 12th लेसन. तर फर्स्ट काय झालं होतं?
ओडिसावरती मराठ्यांचं राज्य निर्माण केलं होतं, वर्चस्व. त्याच्यानंतर मला वाटतं ब्रिटिशांनी युनियन जॅक फडकवला होता आणि नंतर आष्टीची लढाई झाली होती. रघुनाथराव आलं ना आपलं आन्सर, आपण रीड केलं होतं आदिती. नानासाहेबांचा इथं फॅमिली ट्री मध्येच दिसतंय. नानासाहेबांचे भाऊ होते रघुनाथराव. आणि इथे सुद्धा इथे सेंटेन्स आहे वरती. सदाशिवराव जे होते ते कझिन होते, म्हणजे चुलत भाऊ होते. आणि चिमाजी अप्पांचे पुत्र होते. पण रघुनाथराव ब्रदर ऑफ पेशवा नानासाहेब, रघुनाथराव हे त्यांचे भाऊ होते, सख्खे भाऊ. द बॅटल ऑफ राक्षस भुवन, द डेथ ऑफ, तुम्ही लेसन रीड करणार तेव्हा तुम्हाला ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जे आहेत त्या तुम्हाला समजतील. त्यासाठी तुम्हाला लेसन रीड करावा लागणार आहे. फर्स्ट जो क्वेश्चन होता तो 12th लेसनचा होता, आणि सेकंड जो आहे आता तो हे राक्षस भुवन, टिपू सुलतान, माधवराव पेशवा, हे सगळं पानिपतचं युद्ध, आणि हे सगळं 11th लेसन मध्ये झालं होतं. प्रोटेक्टर्स ऑफ नेशन मध्ये. तर फर्स्ट वन इज बॅटल ऑफ राक्षस भुवन. त्याच्यानंतर द डेथ ऑफ टिपू सुलतान, सॉरी फर्स्ट वन इज ती जी लढाई झाली होती बुराडी घाटची, बुराडी घाट लढाई होती पहिल्यांदा. त्याच्यानंतर पानिपतचं युद्ध झालं. देन राक्षस भुवन बॅटल, देन डेथ ऑफ माधवराव, अँड देन डेथ ऑफ टिपू सुलतान. लेसन रीड केला की तुम्हाला त्या ऑर्डर्स लक्षात येतील. कम्प्लीट द चार्ट. ऍक्च्युली हा 13 लेसन मधला हा आहे, तर त्याचे आन्सर्स मी तुम्हाला सांगते. नंतर आपण तो वेळ मिळाला तर रीड करूया लेसन. वन हू वर्क्स इन द फील्ड, फील्ड मध्ये जो काम करतो त्याला काय बोलतात? फार्मर. वन हू होल्ड्स द वतन, वतन जे सांभाळत असत त्यांना पांढरपेशी असं बोललं जात त्यावेळेला. शिवाजी स्वराज्याच्या काळामध्ये असे जे काम नियुक्त केले होते लोकांना, ते कुलकर्णी, त्याच्यानंतर पाटील वगैरे. तर शेतकरी म्हणजे फार्मर आणि पांढरपेशी असं बोलत. हू होल्ड्स द वतन. वन हू मॅनेजेस द रेव्हेन्यू ऑफ द टाउन, गावाचा महसूल जे गोळा करत त्याला काय बोलत? कुलकर्णी. वन हू प्रोटेक्ट द टाउन, आणि गावाचं संरक्षण जे करत त्यांना बोलत पाटील. तर 13 लेसन मध्ये मला वाटतं फर्स्ट सेकंड पॅराग्राफ मध्येच तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. राईट द मिनिंग चौथाई अँड सरदेशमुखी. कोणत्या लेसन मधलं सांगा मला, चौथाई आणि सरदेशमुखी? आठवत आहे? येस, 10th लेसन मध्ये. काही नाही, तुम्हाला फक्त डेफिनेशन चेक करायच्या आणि तिथे डेफिनेशन लिहायच्या. कोरोनेशन ऑफ शाहू महाराज, त्याच्यानंतर चौथाई अँड सरदेशमुखी राईट्स, याच्यामध्ये तुम्हाला आन्सर्स भेटून जातील. 1/10 पार्ट ऑफ द रेव्हेन्यू अँड 1/4 पार्ट ऑफ द रेव्हेन्यू इज कॉल्ड चौथाई, अँड 1/10 पार्ट ऑफ द रेव्हेन्यू इज कॉल्ड सरदेशमुखी.
येस स्टुडंट्स, इमर्जन्सी होती. ओके. आन्सर इन ब्रीफ. व्हाय डिड संभाजी महाराज डिसाइड टू टीच अ लेसन टू द पोर्तुगीज? पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्णय का घेतला संभाजी महाराजांनी? तर संभाजी महाराजांचा लेसन आपल्याला 9th लेसन आपण पाहिला होता. संभाजी महाराजांचंच होतं त्याच्यामध्ये सगळं. तर तिथे तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचंय. कॅम्पेन अगेन्स्ट पोर्तुगीज. पोर्तुगीजांनी गोव्याचे जे पोर्तुगीज होते त्यांनी औरंगजेब जो होता त्याच्याशी हातमिळवणी केली होती. त्याच्यामुळे संभाजी महाराजांनी लेसन त्याला म्हणजे धडा शिकवण्याचं ठरवलं. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी ही अटॅक द रेवदंडा फोर्ट ऑफ पोर्तुगीज. टू काउंटर दिस द पोर्तुगीज लेड सेज टू द फोंडा फोर्ट ऑफ मराठाज ऑन द गोवा बॉर्डर. इन दिस बॅटल येसाजी कंग शोड ग्रेट व्हॅलर. इतकं लिहायची गरज नाहीये. इथपर्यंत फोंडा फोर्ट ऑफ द मराठा ऑन द गोवा बॉर्डर इथपर्यंत सफिशियंट आहे आन्सर. द व्हॅलर शोन बाय महादजी शिंदे. महादजी शिंदेचा पराक्रम. महादजी शिंदे आपण याच्यातच होतं संभाजी महाराजांच्या लेसन मध्ये. नाही महादजी शिंदे मला वाटतं 12th लेसन मध्ये होतं का महादजी शिंदेविषयी? आपण जे नंतर म्हणजे हे पेशवाज नंतर जे फॅमिलीज होऊन गेल्या त्याच्यामध्ये मला वाटतं आपण प्रोग्रेशन ऑफ एम्पायर त्यात पाहिलं होतं का? मल्हारराव होळकर, रघुजी भोसले, त्याच्यानंतर हा शिंदेज ऑफ ग्वालियर मध्ये येईल मला वाटतं. हा करेक्ट, महादजी शिंदे. त्यांचा पराक्रम लिहायचा आपल्याला. Mahatji was a brave general and astute statesman. Mahatji was instrumental in re-establishing the Maratha supremacy and prestige in the North India after the Marathas defeated Panipat. He realized that guerrilla tactics of Maratha would not be suitable for the welfare in the plains of North. He trained his army and modernized his artillery under the guidance of French military expert De Boing. With the help of this trained army, he subdued Rohillas, Jats, Rajput and Bundelas. असं ब्रीफ आन्सर लिहायचंय तुम्हाला. द आफ्टर इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत. पानिपतच्या लढाईनंतरचे परिणाम आपण लर्न केले होते. शेवटीच आहे इथे 11th लेसनच्या. Heavy loss in the battle of Panipat. Abdali's army also suffered losses. He did not benefited financially in the battle. पानिपतच्या लढाईनंतरचे परिणाम इथे वरती पण आहे, तुम्हाला थोडस मिक्स असं द्यावं लागेल. तो बॅटल ऑफ पानिपत रीड करा, तिथे सापडून जाईल आन्सर. ओके. सगळे करताय का? रीडिंग केलंय का सगळ्यांनी? लेसन रीड केले? मे बी एप्रिल मध्ये एक्झाम आहे ना तुमची? ओके, प्लीज स्टार्ट स्टडिंग. आणि आता जे क्वेश्चन आन्सर करतोय आपण त्याच्यावरून तुम्ही गेस करू शकता की तुमचं प्रिपरेशन कुठपर्यंत झालेलं आहे, किती झालेलं आहे. 2 सेपरेट मराठा स्टेट्स वेअर फॉर्म. मराठ्यांचे 2 वेगळे राज्य तयार झाले होते.
असं आपण पाहिलं होतं सातारा आणि कोल्हापूर. शाहू महाराजांचं जेव्हा कोरोनेशन झालं होतं, राणी ताराबाई आणि शाहू महाराज. Maharani Tarabai did not accept his claim to the throne. So the armies of Shahu Maharaj and Maharani Tarabai fought the battle at Khed on the bank of Bhima. So Shahu Maharaj won that battle and he captured Satara. For a while, mutual opposition between Maharani and Shahu Maharaj continued. Maharani proclaimed her minor son Shivaji too as the Chhatrapati at Panhala. This gives rise to two independent Maratha kingdom at Kolhapur and one at Satara. Okay. Azam Shah released Chhatrapati Shahu Maharaj from his custody. आझम शहाने छत्रपती शाहू महाराजांना सोडून दिलं होतं त्याच लेसन मध्ये तिथेच. शाहू महाराजांची सुटका, रिलीज ऑफ शाहू महाराज त्याच्यामध्ये. Azam Shah believed that if Shahu Maharaj was released, there would arise a conflict between him and Maharani Tarabai for the Gadi of Maratha Chhatrapati. So Azam Shah felt that this would sap the Maratha strength and therefore he released Shahu Maharaj. लेसन रीड केला असतील तर तुम्हाला थोडं थोडं तुम्ही गेस करू शकता आन्सर कुठे आहे, काय असू शकतं. एक्झॅक्ट नाही येणार लगेच, पण सारखं सारखं रीडिंग करून ते पॉसिबल होईल. नाहीतर मग असं होऊन जाईल, म्हणजे हे कुठे ते कुठे, मॅम काय सांगतायत समजत नाहीये. 1 minute हा स्टुडंट. येस स्टुडंट, सॉरी. आदम शहा, औरंगजेब टर्न हिज अटेन्शन टुवर्ड्स आदिलशाही अँड कुतुबशाही. हे पण इथेच आहे मला वाटतं, आदिलशाही आणि कुतुबशाहीचं याच्यामध्ये 10th लेसन. The end of Adil Shahi and Qutub Shahi. Aurangzeb did not succeed in his campaign against Maratha. Therefore, he suspended that campaign. Then he turned towards the kingdom of Adil Shahi and Qutub Shahi and conquered them. मराठ्यांचं कॅम्पेन होतं ते, मराठ्यांविरोधातलं, ते सक्सेसफुल होत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी ते तिथेच थांबवलं आणि आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे त्याने मोर्चा वळवला होता. फाइंड आउट अप्रोप्रिएट वर्ड. सिविक्सचे लेसन पाहिजेत आता आपल्याला. प्रोटेक्शन फ्रॉम इलिगल अरेस्ट अँड डिटेन्शन, त्याला काय बोलत होतो आपण? ऍटलिस्ट 1 लाईन आन्सर तुम्ही द्यायचे सगळ्यांनी. फंडामेंटल राईट्स असे 2 लेसन होते आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असा एक लास्ट लेसन होता आपलं. सो कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज मध्ये प्रोटेक्शन फ्रॉम अनलॉफुल अरेस्ट अँड डिटेन्शन त्याला बोलतात हॅबियस कॉर्पस. And second question is to restrain a person from acting in an office to which he is not entitled. त्याला काय बोलत होतो आपण?
क्यो वॉरंटो टू रिस्ट्रेन अ पर्सन फ्रॉम ऍक्टिंग इन अन ऑफिस टू विच ही इज नॉट एंटायटल्ड. त्याचा जर तो त्या पर्सनचा अधिकार नसेल तर तो तसं बिहेव करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला अशा कार्यालयात काम करण्यापासून प्रतिबंध करणे ज्याचा तो अधिकार नाही. ओके. नेक्स्ट वन इज state the reason why we are free to practice the following. All Indian citizens can celebrate all festivals joyfully because आपण आपले फेस्टिवल्स आनंदाने साजरे करू शकतो. कारण कुठला हक्क मिळाला आपल्याला? which constitutional right given to us? The constitution has given cultural and educational right. That's why we can celebrate our rights to freedom of religion. Cultural and I think cultural and educational rights मध्ये येतं ते. One minute. नाही, ते रिलीजन जे आहे, फ्रीडम ऑफ रिलीजन, त्याच्यामध्ये सिटीजन्स इज फ्री टू प्रॅक्टिस एनी रिलीजन अँड रिलिजियस रिझन फॉर एनी रिलिजियस रिझन, हे वेगळं आहे. आणि कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स मध्ये डिफरंट वेडिंग सेरेमनीज, ऑल दीज थिंग्स आर द पार्ट ऑफ कल्चर्स अँड डिफरंट कम्युनिटीज. ते कल्चर आणि फेस्टिवल्स, फूड, हे जे आहे हे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट मध्ये येतं. We can make effort towards the preservation and propagation of our language and its literature because आपली लँग्वेज आणि लिटरेचर आपण जतन करू प्रिझर्व करू शकतो, म्हणजे जतन करू शकतो. ते सुद्धा कल्चरल अँड एज्युकेशनल राईटच आहे तो पण. According to this right, people are not only free to preserve their own language, script and literature, but also make effort toward its promotion. Cultural and educational right. Okay. Yes. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. Next one is to stand at attention while national anthem is playing. नॅशनल अँथम, राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे. हा राईट, दिस इज राईट ऑर रॉंग? बरोबर, करेक्ट. फ्री अँड टू गिव्ह लेझर वेजेस टू वुमेन दॅन टू मेन फॉर द सेम वर्क. एकाच कामासाठी स्त्री आणि पुरुषांना वेगळे हे देणे, वेतन देणे. रॉंग हे ना, समान वेतन दिलं पाहिजे, समान वेतनाचा हक्क. दोघांचं काम समान असेल तर त्यांना समानच सॅलरी मिळाली पाहिजे. टेल व्हाय द स्टेट शॅल प्रोटेक्ट ऑल मॉन्युमेंट्स ऑफ हिस्टॉरिकल इंटरेस्ट. स्टेट गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी आपले जे ऐतिहासिक स्मारक जे आहेत त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. का बरं? इझी आहे हे आन्सर, तर तुम्ही मनाने पण सांगू शकता की इट इज द ड्युटी ऑफ अवर स्टेट गव्हर्नमेंट टू प्रिझर्व अवर रिच अँड व्हॅरिड नॅशनल हेरिटेज. आपली गव्हर्नमेंटची ही ड्युटी आहे, कर्तव्य आहे की त्यांनी आपलं जे संस्कृती आहे, आपलं जे नॅचरल हेरिटेज आहे, धरोहर म्हणतो ना आपण, तर ती जतन करून ठेवणं स्टेट गव्हर्नमेंटची ड्युटीच आहे. म्हणून स्टेट शॅल प्रोटेक्ट ऑल मॉन्युमेंट्स अँड द हिस्टॉरिकल इंटरेस्ट. Free and compulsory education has been made available to children in the
एज ग्रुप ऑफ 6 to 14. 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना फ्रीमध्ये एज्युकेशन मिळालं पाहिजे. तर हे कशामध्ये, मला वाटतं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये, की प्रत्येक पॅरेंटची ही ड्युटी आहे की त्यांनी 6 to 14 ह्या एज मधल्या मुलांना एज्युकेशन दिलं पाहिजे. सिविकचे आन्सर थोडे तुम्ही मनाने सुद्धा प्रिपेअर करू शकता. जर लेसन व्यवस्थित रीड केला असेल तर तुम्ही तो मनाने सुद्धा बनवू शकता. Every citizen of India who is parent or guardian should provide opportunities of education to his or her child or ward between the age of 6 to 14 years. Fundamental duty आहे. That is not the right, that is our fundamental duty. राईट टू एज्युकेशन हा फंडामेंटल राईट आहे आणि गिव्हिंग ऑपॉर्च्युनिटी, प्रोव्हाइड द एज्युकेशन टू द चिल्ड्रन, दॅट इज फंडामेंटल ड्युटी आहे आपली. अंडरस्टूड? सगळे क्वेश्चन आन्सर समजले का? म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. मोस्टली सगळे आपल्या लेसनच्या खालचेच आहे. तर लेसनच्या खालचे जरी तुम्ही प्रॉपर केले क्वेश्चन तरी सफिशियंट आहे. आधी लेसन प्रॉपरली रीड करायचं आहे, एकदा शांतपणे रीड करायचं आहे लेसन, आणि त्याच्यानंतर त्याचे खालचे फर्स्ट ऑफ त्याचे जे खालचे क्वेश्चन आन्सर आहेत एक्सरसाइज मधले जे आपण घेत असतो क्लासमध्ये पण, तर ते पहिल्यांदा करायचे. आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा म्हणून पण तुम्ही एमसीक्यू वगैरे काय असतील तर असे पण अंडरलाईन करत जायचे. लेसनला अंडरलाईन केलं तर तुम्हाला एमसीक्यू सापडतील, किंवा मग तुमच्या टीचर्सने दिले असतील अजून काही, तर ते एक्स्ट्रा करू शकता. पण फर्स्ट ऑफ ऑल एक्सरसाइजेस ज्या आहेत आपल्या त्या कम्प्लीट करायच्या. आवाज येत नाही का? इज इट क्लिअर? ओके. सो असा आपला क्वेश्चन पेपर होता. तर आहे आपल्याकडे टाइम, तर आपण तो एक लेसन जो आपला लास्ट राहिलाय तो शॉर्ट मध्ये आपण बघूया. बघा इथे हा क्वेश्चन होता मगाशी. शेतामध्ये काम करणारा, परत रेव्हेन्यू, टाउनचा रेव्हेन्यू जे असतो म्हणजे कर जो असतो, कर गोळा करणारा, आणि गावाचे संरक्षण करणारा वगैरे. The whole lesson is about the culture of our Swaraj. At Hindavi Swaraj formed by the Chhatrapati Shivaji Maharaj was a state for the people, founded in the noble intention of welfare of common people, removal of oppressions, and the protection of Maharashtra Dharma. In the period of Shivaji Maharaj, Maratha power spread to all parts of India. It lasted for about 150 years. तर मी लेसन फक्त रीड करणार आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला त्याचा एक छोटासा हे सांगणार आहे, इम्पॉर्टंट पॉइंट्स फक्त सांगणार आहे. आपण एव्हरी टाइम जसं करतो 2-2, 3-3 लेक्चर हे करतो तसं नाही करणार आहे आपण. आणि इफ पॉसिबल नेक्स्ट वीक मध्ये जर सांगितलं मॅमने तर मी परत तो लेसन स्टार्ट करते, किंवा मग आपण बाकीचे लेसन रिवाइज करूया. तर 150 वर्ष, 150 वर्षांपर्यंत मराठा पॉवर होती आपल्याकडे. म्हणजे इंग्रज यायच्या आधीचा जो काळ होता
मराठा पॉवर जे आपण पाहिलं की एक्सपांड झाली होती, मराठी सत्तेचा विस्तार झाला होता, तर तो 150 वर्षांपर्यंत होता. आणि त्याच्यामध्ये स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांनी. महाराष्ट्र धर्म कसा प्रोटेक्ट केला ते सगळं ह्याच्यामध्ये आहे. सोशल कंडिशन म्हणजे त्यावेळेची आपली सामाजिक परिस्थिती कशी होती, कस्टम अँड ट्रॅडिशन्स आपल्या रूढी परंपरा कशा होत्या, चालीरीती कशा होत्या, त्याच्यानंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणीमान कसं होतं त्यावेळेच्या लोकांचं, कोणते सण साजरे केले जात, त्याच्यानंतर स्पोर्ट्स कोणते कोणते खेळ खेळले जात. व्हेरी इझिली लेसन आहे स्टुडंट. रिलीजन अँड कंडक्ट कोणता धर्म पाळला जात किंवा मग त्या धर्माचे काय नियम असतात. त्याच्यानंतर एज्युकेशन शिक्षण कसं म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे काय चालीरीती होत्या त्यावेळेला, कशा प्रकारचं शिक्षण दिलं जात. ट्रॅव्हल्स अँड कम्युनिकेशन ट्रॅव्हलिंग कसं होतं त्यावेळेला म्हणजे कशाचा वापर होत ट्रॅव्हलिंग करण्यासाठी. त्याच्यानंतर कम्युनिकेशन म्हणजे संपर्क करायचा आहे. आपण आता जसं मोबाईल ईमेल्स वगैरे ह्याचा यूज करतो ना, तर त्यावेळेचं कम्युनिकेशन कसं होतं, तेव्हा काय यूज केलं जात कम्युनिकेशनसाठी. तेव्हा मोबाईल्स आणि हे तर नव्हतं, टेक्नॉलॉजी तर बिलकुलच नव्हती, टीव्ही मोबाईल्स वगैरे. तर कम्युनिकेशन ऍज अ कम्युनिकेशन कशाचा यूज होईल. त्याच्यानंतर विमेन्स लाईफ स्त्रियांचं जीवन कसं होतं त्या काळामध्ये. स्कल्पचर्स शिल्पकला म्हणजे त्यावेळी कोणती मंदिरं बांधली गेली किंवा त्या ज्या लेण्या होत्या, फोर्ट्स होते, किल्ले वगैरे होते, तर ते कशा प्रकारचे होते, कोणते कोणते किल्ले किंवा मग तलाव बांधले गेले, टँक्स, वेगवेगळ्या प्रकारची मंदिरे, शनिवार वाडा वगैरे, हे सगळं शिवाजी महाराजांच्या काळातलंच आहे ना. त्याच्यानंतर मंदिरं कोणत्या प्रकारची होती, पेंटिंग म्हणजे एक छंद म्हणून एक काय म्हणतो आपण ऍज अ हॉबी ती लोक कशा प्रकारचं म्हणजे पेंटिंग करत किंवा डान्सिंग असेल, नृत्य प्रकार कोणते होते, ड्रामा, लिटरेचर, मेटल आयडल्स, ह्याच्या मूर्ती बनवल्या जात, धातूच्या मूर्ती बनवल्या जात. त्याच्यानंतर साहित्य कशा प्रकारचं होतं, ओवी, अभंग, त्याच्यानंतर पोथ्या वेगवेगळ्या, पोयम म्हणजे अभंगाचाच प्रकार आहे, भजन वगैरे म्हणतो आपण, आरतीज, बायोग्राफीज. बायोग्राफी म्हणजे चारित्र्य, एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य लिहिणं. डायटीज वेगवेगळ्या देवांचे पोवाडे, हे सगळं म्हणजे लिटरेचर मध्ये येतं. त्याच्यानंतर ड्रामा ऍज अ ड्रामा एंटरटेनमेंटसाठी ते काय करत, कुठल्या प्रकारचं नाटक म्हणजे नाटक बसवलं जायचं किंवा प्लेज केले जायचे, तर ते कसे असत, हे सगळं या लेसन मध्ये दिलेलं आहे. आतापर्यंत आपण लढाया लढाया जास्त पाहिल्या ना, बॅटल ऑफ पानिपत, बॅटल ऑफ दिस, बॅटल ऑफ दॅट. तर पराक्रम, व्हॅलर ऑफ डिफरंट पीपल है ना. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला तिथलं त्यावेळेचं कल्चर कसं होतं, त्या लोकांचं राहणीमान कसं होतं, हे सगळं आपल्याला लर्न करायचं. सोशल कंडिशन्स ऍग्रिकल्चर ऑक्युपेशन बेस्ड ऑन, आता आपण जो पाहिला होता क्वेश्चन तो इथेच आहे बघा. ऍग्रिकल्चर अँड ऑक्युपेशन बेस्ड ऑन ऍग्रिकल्चर वेअर द मेजर सोर्सेस ऑफ प्रोडक्शन ऍट द विलेज लेवल. शेती तिथला महत्वाचा व्यवसाय होता. द पाटील वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन ऑफ विलेज अँड द कुलकर्णी हँडल द रेव्हेन्यू. कुलकर्णी रेव्हेन्यू हँडल करत आणि पाटील प्रोटेक्शन करत. द पाटील रिसिव्ड लँड ऍज इनाम फॉर हिज वर्क ऍज अ पाटील. पाटील जे पण काही काम करत त्याचं बक्षीस म्हणून त्यांना जमीन दिली जात. ही ऑल्सो रिसिव्ड द पार्ट ऑफ विलेज रेव्हेन्यू. आणि विलेज मधला रेव्हेन्यू जो गोळा होत त्याच्यातले काही पैसे त्यांना दिले जात. द बलुतेदार वेअर पेड इन द काइंड फॉर द वर्क दे डिड फॉर द विलेज पीपल इन द फॉर्म ऑफ ऑब्जेक्ट्स, फूड, ग्रेन. बलुतेदारांना काही वस्तू दिल्या जात आणि धान्य दिलं जात. द विलेज ऑक्युपेशन वेअर डिवायडेड इंटू काली अँड पांढरी. व्यवसाय जे होते काळीत काम करणारे म्हणजे
काळी म्हणजे काय, तर शेतातली माती काळी असते बघा, तर शेतात काम करणारे म्हणजे काळी, आणि दुसरे कामं करणारे म्हणजे व्हिलेज साठी कामं करणारे त्यांना पांढरी असं बोललं जातं. जॉईंट फॅमिली सिस्टीम वॉज प्रिव्हॅलंट, म्हणजे जॉईंट फॅमिली सिस्टीम होती त्यावेळेला, एकत्र राहत सगळे लोक, घरातले जे 30-30, 50-50 लोक एकत्र राहत. कस्टम अँड ट्रेडिशन, तर त्यावेळेच्या रूढी परंपरा कशा होत्या, म्हणजे चाइल्ड मॅरेजेस होते, म्हणजे मोस्टली तिथे चाइल्ड मॅरेजेस केले जायचे. त्याचबरोबर मॅनी वाईज म्हणजे जास्त वेळा लग्न करायचं, एकापेक्षा अनेक पत्नी असणं. देर आर अ फ्यू एक्झाम्पल्स ऑफ विडो मॅरेजेस इन दॅट पिरियड, म्हणजे विधवांचे सुद्धा काही परत लग्न झालेले सुद्धा एक्झाम्पल आहेत. बर्निंग, बरियल अँड इमर्शन मेथड्स वेर युज्ड ऍज पर ट्रॅडिशन, म्हणजे दफन करायचंय किंवा मग अंत्यसंस्कार करतो ना आपण, डेड डेड पर्सनला जाळायचंय किंवा काय करायचंय ते दहन करायचंय, ते त्या त्या रूढीनुसार केलं जात. मुहूर्त ऑर ऑस्पिशियस ऑकेजन वेअर सॉट फॉर एव्हरी लिटिल थिंग अँड ऑल्सो ओपन बॅटल्स, काही युद्ध करायचंय किंवा प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मुहूर्त बघितला जातो. अनुष्ठान केले जात, म्हणजे आपल्या अर्थचं थोडस केअर करण्यासाठी, प्लॅनेट्स, ग्रहमान वगैरे त्याचं म्हणजे आपण म्हणतो ना शनीची 7.5 आहे किंवा काय, तर त्यासाठी अनुष्ठान केले जात. ऍस्ट्रॉलॉजीवरती पण बिलीव्ह करत पीपल, हे जे ग्रहशास्त्र जे असतं ऍस्ट्रॉलॉजी, त्याच्यावरती सुद्धा खूप बिलीव्ह करत, म्हणजे थोडक्यात अंधश्रद्धा जास्त होत्या त्या काळामध्ये. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, लोकांचं राहणीमान कसं होतं, मोस्टली पीपल विलेजेस मध्ये राहत, अँड सेल्फ सफिशियंट, म्हणजे त्यांना विलेजच्या बाहेर जायची गरज नव्हती, ते सगळं विलेजमध्ये शेती करत किंवा बाकीची कामं करत आणि एकमेकांना ते मदत करत. म्हणजे बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीम माहित असेल तुम्हाला, की विलेज फार्मर काय करायचा, आपल्याकडच्या काही वस्तू दुसऱ्याला द्यायचा आणि त्यांच्याकडून मग समजा आपल्याला सुतार काम करून घ्यायचंय, कार्पेंटर वर्क करून घ्यायचंय किंवा आपल्याला घर बांधायचंय, तर मग त्यांना फूड ग्रेन दिल्या जात आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतलं जात. मोस्टली ज्वारी, बाजरी, गहू, रागी म्हणजे नाचणी, मका, तांदूळ अशा प्रकारचे धान्य त्यावेळेला खाल्ले जात. भाकरी, ओनियन चटणी अँड अकंपनिमेंट, म्हणजे भाकरी, कांदा, चटणी आणि कोरड्यास म्हणायचे त्यावेळेला मराठीमध्ये, म्हणजेच भाजी काहीतरी, असं त्यावेळेस लोकांचं म्हणजे जेवण होतं. बार्टर सिस्टीम वॉज यूज. मेन वोर धोती कुर्ता अँड अंगरखा अँड मुंडसे, धोती कुर्ता असेल, अंगरखा वगैरे घालायचे लोक, आणि विमेन 9 यार्ड साडीज अँड ब्लाउजेस, म्हणजे 9वारी साडी आणि ब्लाउज घालायच्या लेडीज. फेस्टिवल्स, हा पण इझी पार्ट आहे. फेस्टिवल कोणते सेलिब्रेट होत, तर नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांती, होळी, ईद. आता जे आपण फेस्टिवल करतोय नॉर्मली ते तिथूनच चालत आलेले. पूर्वी जे महाराष्ट्रात सेलिब्रेट केले जायचे, आता आपण होळी साजरी केली, आता गुढीपाडवा येईल, काही दिवसात गुढीपाडवा येतोय, तर हेच सगळे सण सिमिलर होते, म्हणजे आपले आणि ते सण जे साजरे करतो आपण ते सेम होते. गणेशोत्सव साजरा केला जायचा पेशव्यांच्या काळामध्ये. पेशवा जे होते म्हणजे त्यांना गणेश भक्त होते, जे सगळे पेशवा होते, म्हणजे पुण्यात गणपतीची मंदिरं खूप आहेत बघा, कसबा पेठ किंवा इकडे लक्ष्मी रोडला खूप खूप सगळे गणपतीची मंदिर आहेत, तर ही सगळी पेशव्यांनी बांधलेली मंदिर आहेत. ते गणेश भक्त होते, त्याच्यामुळे ते गणेश फेस्टिवल सुद्धा खूप धूमधडाक्यात साजरा होत असेल. घरोघरी गणपतीची मूर्ती आणणं आणि ते 10 दिवसाचं आता आपण जसं करतो तसे सेलिब्रेशन होत गणपतीचे. लक्ष आहे का स्टुडंट्स? समजतंय सगळ्यांना का बोर होतंय? आता आपल्याला डिस्कस करायला एवढा वेळ नाहीये, नाही तर आपण मग रीडिंग करतो, मग ते एक्सप्लेनेशन करतो, पण आपल्याला आज थोडंसं इन शॉर्ट पाहायचं आहे.
मे बी नेक्स्ट टाइम वेळ मिळाला तर आपण हा लेसन परत डिटेल मध्ये लर्न करूया. दसरा being considered as the one of the 3.5 most auspicious occasions. आपण म्हणतो बघा 3.5 मुहूर्त म्हणतो आपण. 3.5 मुहूर्त जे आहेत एका वर्षातले असे असे 4 सण आहेत. म्हणजे एक 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 आणि हाफ म्हणजे 3.5. 1 अँड हाफ म्हणजे 3.5. 3.5 मुहूर्त जे असतात पूर्ण इयर मध्ये इट इज कन्सिडर्ड ऍज द म्हणजे ऑस्पिशियस म्हणजे खूप त्याला महत्व आहे खूप. 3.5 मुहूर्त जे आहेत म्हणजे तसे तर कॅलेंडरमध्ये आपण पाहतो की आजचा शुभ दिवस आहे, हे काम करण्यासाठी शुभ दिवस, अशुभ दिवस असं दिलेलं असतं बघा कॅलेंडरमध्ये. पण त्याच्या व्यतिरिक्त 3.5 जे आहेत म्हणजे 3.5 जे आहेत तर ते मुहूर्त जे आहेत आपल्या वर्षभराचे जसं आहे की दसरा, त्याच्यानंतर अक्षय तृतीया येईल आता तो एक अर्धा मुहूर्त आहे. त्याच्यानंतर दिवाळी, दिवाळीचा एक मुहूर्त, दिवाळीचा पाडवा जो असतो त्याचा एक मुहूर्त, मला वाटतं गुढीपाडव्याचा एक, असं काहीतरी 3.5 मुहूर्त आहेत. त्याच्यामधले दसरा हा जो आहे तो वन ऑफ द म्हणजे व्हेरी ऑस्पिशियस ओकेजन. न्यू थिंग स्टार्ट करायचे असतील तर दसऱ्याला केल्या जात. बाउंड्रीज क्रॉस करत. आता सुद्धा सीमोल्लंघन होतं. सीमोल्लंघन म्हणजे काय, आपली सीमा क्रॉस करून दुसऱ्या ह्याच्यामध्ये जायचं. म्हणजे आता एवढं इम्पॉर्टन्स नाही राहिलं, पण त्यावेळेला सीमोल्लंघन म्हणजे काय होतं तर लढाया व्हायच्या, मग दुसऱ्यांचा प्रदेश जिंकायचा असायचा है ना. आपण पाहिलं होतं हे बॅटल ते बॅटल, त्याच्यामध्ये मग आपली सीमा पार करून लढाई करून दुसऱ्यांचा पण प्रदेश आपल्या ताब्यात जिंकून घेणं, तर ते त्यावेळेला व्हायचं, दसऱ्यानंतर सुरू केलं जायचं. भाऊबीज, दिवाळी सेलिब्रेशन, त्याच्यानंतर बलिप्रतिपदा हे सुद्धा सण साजरे केले जातात. रेसलिंग बाउट्स वेअर द कॉमन फीचर ऑफ फेअर्स. जत्रा जत्रा असत त्यावेळेला. गुढीपाडवा साजरा होत असे. त्याच्यानंतर तमाशा हा जो डान्स आहे तो मनोरंजनासाठी होता. तमाशा जो पॉप्युलर होता म्हणजे मनोरंजनासाठी. तमाशा नावाचा जो नृत्य प्रकार आहे तो पॉप्युलर होता. तर एज्युकेशन कसं असत, पाठशालाज अँड मदरसाज वेअर द इन्स्टिट्यूट आर इम्पार्टेड एज्युकेशन. म्हणजे पाठशाला होत्या छोट्या छोट्या, त्याच्या सोबत मदरसा म्हणजे एक फ्री एज्युकेशन दिलं जायचं. मदरसा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गावागावांमध्ये छोट्याशा असं झाडाखाली वगैरे स्कूल ओपन करून शिक्षण दिलं जायचं. रीडिंग, रायटिंग अँड अरेथमॅटिक वॉज टॉट ऍट होम. लिहिणं वाचणं वगैरे जे आहे ते घरीच शिकवलं जात. द मोडी स्क्रिप्ट वॉज युज्ड इन द मोस्ट ट्रान्झॅक्शन. आणि आपण जसं आता मराठी, हिंदी, इंग्लिशचा यूज करतो तसं लिहिण्यासाठी मोडी लिपीचा वापर होत असे. मोडी नावाची जी लिपी आहे तिचा वापर केला जातो. ट्रॅव्हल्स अँड कम्युनिकेशन. तर ट्रान्सपोर्ट वॉज कॅरीड आउट बाय रोड्स. मोस्टली रस्त्यांवरूनच वाहतूक होत असे. किंवा मग घाटांमधून किंवा मग रिव्हर क्रॉस करावी लागत असे. अक्रॉस द ब्रिजेस ऑन रिव्हर. रिव्हरचे जे काठ होते त्याच्यावरती. क्लॉथ, फूड, ग्रेन्स, ग्रोसरीज वेअर ट्रान्सपोर्टेड. म्हणजे बैलाच्या किंवा उंटांच्या साह्याने जे फूड ग्रेन्स आहेत किंवा क्लॉथ आहे ते एका गावाहून दुसऱ्या गावाला नेले जातात. त्याच्यानंतर मल्लखांब बघा, तिथला एक स्पोर्ट जो आहे तो मल्लखांब हा स्पोर्ट प्रसिद्ध होता त्यावेळेला. रेसलिंग म्हणजे कुस्ती, मार्शल आर्ट है ना, कुस्तीचाच प्रकार आहे ना मार्शल आर्ट. रेसलिंग, त्याच्यानंतर मल्लखांब, दंडलाठी, दंडपट्टा, बोथा बोथाटी. बोथाटी आता मला पण नाही माहिती काय. तुतू म्हणजे ते कबड्डी म्हणतो ना आपण, खो खो, आट्यापाट्या, हे सगळे गेम जे होते ते पॉप्युलर होते त्यावेळेला. चेस, गंजिफा, डाईस अँड वेअर पॉप्युलर इंडोर गेम. चेस खेळला, बुद्धिबळ खेळलं जायचं आणि गंजिफा सुद्धा खेळला जायचा. रिलिजन अँड कंडक्ट. त्यावेळेला कोणते धर्म किंवा धर्माच्या चालीरीती काय होत्या
द टू मेजर रिलिजन्स वर सीन, हिंदू अँड मुस्लिम. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे धर्माच्या पॉलिसी ज्या होत्या त्याच्यासाठी फ्रीडम दिलं होतं सगळ्यांना. एव्हरीवन शुड फॉलो देअर ओन रिलिजन अँड शुड नॉट इम्पोज इट ऑन अदर्स. म्हणजे प्रत्येकाने आपला धर्म ज्याला जो आवडतो तो धर्म स्वीकारू शकतो आणि फॉलो करू शकतो. दुसऱ्यांना एकमेकांना इम्पोज नाही करू शकत, म्हणजे हट्ट नाही करू शकत की हाच धर्म स्वीकारला पाहिजे. त्याच्यानंतर पाठशाला, टेम्पल्स, मदरसाज आणि मॉस्क्यूज ह्या सुद्धा शिवाजी महाराजांनी बांधून दिल्या होत्या. वुमेन्स लाईफ नॉर्मली कशी होती, हार्ड होती, म्हणजे खूप कष्ट होतं वुमेन्सला त्यावेळेला. म्हणजे फक्त घरातलं काम बघायचं. फर्स्ट हाऊस वॉज फादर्स हाऊस अँड देन हजबंड हाऊस. म्हणजे विमेन्सला काय असायचं की वडिलांच्या घरी आणि त्याच्यानंतर हजबंडच्या घरी त्यांना एज्युकेशन वगैरे ह्या गोष्टींपासून दूर ठेवलं जायचं. त्याच सोबत त्यांची जी प्रगती आहे ती त्यांना करू दिली जात नसे. ऍडमिनिस्ट्रेशन अँड बॅटल स्किल, काही त्यातल्या ज्या महिला होत्या त्याच फक्त पुढे आल्या. मग त्यांनी जे युद्ध कौशल्य शिकले किंवा प्रशासन वगैरे, आपण पाहिलं अहिल्याबाई होळकर वगैरे, झाशीची राणी, त्यांनी पुढे येऊन त्या गोष्टी शिकल्या. पण प्रत्येक स्त्रीला असं हे नव्हती अपॉर्च्युनिटी की ते शिक्षण घेऊ शकतील किंवा युद्ध कौशल्य शिकू शकतील. घरामधून खूप त्रास दिला जायचा आणि खूप कष्ट असायचं त्यांना घरामध्ये. जॉईंट फॅमिलीमध्ये राहायच्या. आणि त्यावेळेला तर आपण पाहतो मिक्सर आणि हे जे आता आहे, इझिली गॅस अवेलेबल आहे, मिक्सर आहे, फ्रीज आहे. त्यावेळेला तसं नसायचं. गिरणीमध्ये आपण दळण करून आणतो असं नसायचं. त्यावेळेला कसं असायचं, जात्यावर दळण करायचं, चुलीवरती जेवण बनवायचं, त्याच्यानंतर भाजी शेतातून आणायची. म्हणजे खूप कष्ट होतं, पाणी लांबून आणायचं. त्याच्यामुळे स्त्रियांना असा वेळच नव्हता मिळत की त्या बाकीचं पण काही शिकतील. नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्त्रियांना वेळच नसायचा. तर त्यातून पण महाराणी ताराबाई असतील, उमाबाई दाभाडे, गोपिकाबाई, अहिल्याबाई, या सगळ्यांनी त्या रूढींच्या विरोधात जाऊन म्हणजे हे केलेलं आहे, कार्य केलेलं आहे त्यांनी. त्यांनी ज्या प्रथा होत्या, जसं चाइल्ड मॅरेज, अनइक्वल मॅरेज, म्हणजे जास्त वयाच्या पुरुषासोबत लग्न करून दिलं जायचं छोट्या मुलींचं, विडोहुड म्हणजे विधवापण, केशवपन म्हणजे एखाद्याचा पती मरण पावला तर मग त्यांचे केस काढले जायचे, म्हणजे टक्कल वगैरे केलं जायचं. सती म्हणजे पतीसोबत त्यांना पण त्यांचं पण हे म्हणजे पतीच्या अग्नीमध्ये त्यांना उडी घ्यावी लागायची स्त्रियांना त्यावेळेला. त्याला सती जाणे असं बोलतात. म्हणजे पतीची जेव्हा ती चिता पेटत असते त्याच्यामध्ये स्त्रियांनी सुद्धा त्यांना ढकलून दिलं जात त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला सती जाणं असं बोलायचं. म्हणजे इतकं त्रास होता स्त्रियांना. ओके. स्कल्पचर्स वगैरे आपण नेक्स्ट टाइम पाहूया आपण, वेळ मिळाला तर. जेवढं लर्न केलंय तो पार्ट रीड करायचा ट्राय करा स्टुडंट्स, इझी आहे तो. ओके. ओके, आपण इथे थांबूया. जास्त पण मी घेतलं तर हे होईल, ओव्हरफ्लो होईल तुम्हाला. फक्त जेवढं झालंय तेवढा क्वेश्चन पेपर आणि आत्ताचा झालेला पार्ट रीड. बाय एव्हरीवन. बाय टीचर. Bye teacher. Thank you teacher. बाय.